कसे तिथं राहू शकतात. गुफा काय वाटलं आतमध्ये? अतिशय सुंदर नॅचरल सगळं गुफा म्हणजे अगदी नॅचरल आहे ती. बघण्यासारखं आहे, सुंदर आहे, जायलाच पाहिजे, मिस करायला नाही पाहिजे. आणि मुके प्राणी आहेत तिथं, वटवाघूळ आहे सुंदर. म्हणजे तुम्ही किती पैसे मोजले तर तुम्हाला असं दिसणार नाही. वा व्हेरी गुड. ताई ताई शोभा खरात ताई बोला 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 काय वाटलं आतमध्ये? वटवाघूळ अर्ध्या वाटातून अंधार पाहून म्हणजे कुत्रा आतमध्ये काहीच नाही बघितलं. पैसे गेले ते जाऊ द्या, पण त्या अंधाराला बघितलं वापस आलो. अरे बाप. तुला टोपी घ्यायची का? मी घेतली एक टोपी. खाजा घर आहे, जेवायला बसलेत लोक. आमचे लोक जाऊन बघून आलेले आहेत. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. या आमच्या सहलीचे आयोजक आहेत आदरणीय पुष्पाताई शेजुळे ताई. ताई आतमध्ये तुम्ही चमदागड बघायला गेला होता, तर काय आतमध्ये कसं म्हणजे काय म्हणजे दृश्य काय? दृश्य म्हणजे ते नैसर्गिक भौगोलिक जमिनीच्या पोटामध्ये जी भौगोलिक प्रक्रिया होऊन जो खड्डा तयार झालेला आहे पाण्याच्या प्रवाहामुळे, तो खड्डा जमिनीच्या आतमध्ये तयार झाला आणि नेपाळमधील लोकांना आपल्या उदरनिर्वाहाचं काही साधन नसल्यामुळे त्याचं त्यांनी त्या इथं पर्यटन बनवलेलं आहे. बाकी विशेष असं म्हणजे इथं आहे नाही काही बघण्यासारखं. फक्त त्यांचा चमकादर जे आपल्या इकडं त्याला घुबड म्हणतात ते आता वटवाघुळीचं घर त्यांनी बनवलेलं आहे तिथं. प्राण्यांनी तिथं घर बनवलेलं ते पण जास्त नाही 2-3 त्याचं ते गुफेसारखंच आहे. श्वास एकदा बुक मारतो म्हणजे तसं, पण खड्डे जसं आहे आणि काय तेच आहे वटवाघूळ, पण जास्त नाही आहे. ते वर चिटकलेले, आपण बॅटरी मारलं की ते उडून ते त्यांच्या जागेत जातात. ते काळोखाशिवाय येणारच कसे ना, असं आहे. व्हेरी गुड. एवढं काय चला तेवढं तर तेवढं बघायला मिळालं काहीतरी वेगळं आपल्याला. धन्यवाद ताई. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. परत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता आम्ही आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. हॉटेलवर जेवण करून आम्ही बॉर्डरकडे प्रस्थान करणार आहोत. भारत नेपाळ बॉर्डरकडे, सोनोली बॉर्डरकडे आम्ही प्रस्थान करणार आहोत. त्यानंतर आम्ही बॉर्डरवरती आमचा उद्याचा मुक्काम आहे, कारण खूप थकलेले आहेत. त्यामुळे एक मुक्काम आम्ही आराम करण्यासाठी घेतलेला आहे. नंतर आम्ही भारतामध्ये जाणार आहोत आणि भारतामधून कपिलवस्तू, श्रावस्ती असं आम्ही या ठिकाणी फिरणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन सुद्धा दाबा. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान.